प्रथम तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज जगभर महिला दिन साजरा करत आहेत। आज आपण बघतो आहोत की प्राचीन काळापासून तर आजतागायत महिलांचा जो विकास आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। प्रत्येक क्षेत्रामध्ये असं कुठलंही क्षेत्र आता रिकामं नाही की ज्या क्षेत्रामध्ये महिला काम करत नसेल, मग ते धरती, आकाश आणि पाताळ म्हटलं तरी चालेल। कारण की आज आपण बघतो आहोत की स्पेसमध्ये सुनीता विलियम्स राहून तिथे ती संशोधन करत आहेत। एवढंच नव्हे तर मेट्रो सारख्या ठिकाणी आणि मिलिटरीमध्ये महिला आपला कर्तबगारी दाखवत आहेत। तर त्यामुळे महिला दिन हा खरंच दिन नसून महिलांच्या विकासाचा दिवस आहे। म्हणून सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज राष्ट्रीय महिला दिवसाच्या मी प्रथम सगळ्या महिला भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते। हा दिवस म्हणजे महिला सशक्तीकरण आणि समानतेच्या दिशेने आपण उचललेलं एक पाऊल आहे। सशक्तीकरण करणं म्हणजे काय, म्हणजे मी एक डॉक्टर महिलाच्या दृष्टीने सगळ्या महिलांना हे आवाहन करेल की स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्या, आरोग्यदायी राहा, तेव्हाच आपण पूर्ण आपल्या समाजाला, आपल्या देशाला सशक्तीकरण बनवून आपण महिला पुढे जाऊ शकतो, अत्याचार विरुद्ध लढू शकतो। पुनश्च मी सगळ्या महिलांना एकदा खूप खूप शुभेच्छा देते। नमस्कार सर्व सखींना। आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण 8 मार्चला जेव्हा साजरा करतोय, तर मी मुख्याध्यापिका सौ सुनीता अनिल बुटे, बालविकास प्राथमिक शाळा, सर्व महिलांना, सर्व सखींना हेच सांगू इच्छिते आहे की महिलांनी न घाबरता कोणत्याही समस्येला तोंड देऊन समोर गेलं पाहिजे। आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करताना एवढा अभिमान बाळगला पाहिजे की मी एक स्त्री अनेक नात्यांना सांभाळत सामाजिक कार्य करताना यशस्वी झालेली आहे। प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण महिलांनी सहकार्य करून पुढाकार केलेला आहे आणि आपल्या भारत देशाचं नाव समोर नेलेलं आहे। सर्व सखींनी स्वयंसिद्ध बनावे, चूल आणि मूल सांभाळता सांभाळता सामाजिक जी काही आपली कर्तव्य प्रणाली आहे ती पण पार पाडावी, जेणेकरून आपल्या समाजाला एक दिशा मिळेल आणि आपण महिला पुढाकाराने यासाठी स्वयंसिद्ध बनू। एवढंच मी तुम्हा सर्वांना या आजच्या दिनी सांगू इच्छिते। माझ्या सर्व माता भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपण पाहतो महिला ही नोकरी करून, मुले सांभाळून, घर सांभाळून आपल्या जीवनाचा प्रवास करीत आहे। तर मी सर्व महिलांना आवाहन करू इच्छिते की त्यांनी स्वतःकडे प्रथम लक्ष द्यायला पाहिजे, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे, त्यांनी रोज सकस आहार घ्यायला पाहिजे, रोज 45 मिनिटे चालायला पाहिजे, रोज प्राणायाम करायला पाहिजे, आपली विचारसरणी ही सकारात्मक ठेवायला पाहिजे। तरी मी माझ्या या सर्व महिलांना, समस्त महिलांना त्यांच्या महत्त्वाकांक्षी वाटचालीकरिता आणि यशस्वी भविष्याकरिता माझ्या मंगलमय शुभेच्छा देते। सर्वप्रथम सर्व भगिनींना 8 मार्च जो एक जागतिक महिला दिन म्हणून आपण सर्व साजरा करतो त्याच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा सर्वांनाच। आणि आजच्या या युगामध्ये महिलांनी खूप प्रगती केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे असं आपण म्हणतो की एक महिला शिकली तर पूर्ण एक परिवार आणि त्याच्या अनुषंगाने पूर्ण समाज हा शिकत असतो, समोर जात असतो। त्याच्यामुळे महिलांची साक्षरता आणि महिलांनी स्वावलंबन हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जी महिलांनी आत्मसात केली पाहिजे। आणि स्वावलंबनामुळे त्या समोर जाऊ शकतात। त्या नुसतंच स्वावलंबन म्हणजे पैसा कमवणं नाही, तर वैचारिक आणि आर्थिक हे दोन्ही स्वावलंबन महिलांना आवश्यक आहे आणि ज्याच्यामुळे त्या अतिशय प्रगती करू शकतात। आणि आज प्रगती केलेली आहे। प्रत्येक कुठलंही फील्ड तुम्ही घ्या, प्रत्येक ठिकाणी महिला आहेत आणि पुरुषांपेक्षा जास्त किंवा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज काम करतात आहेत आणि पुढेही जाऊन त्या करत राहणार आहेत। त्यामुळे सर्व महिलांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा। महिला दिनाच्या सर्व माझ्या समस्त महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा। मी संगीता राजू चल्लावार, पोलीस पाटील पदावर असून मी टोलेबाई या गावात कार्यरत आहे आणि मी माझ्या गावाचं काम अतिशय धडाडीने मी सांभाळत आहे। तरी आज महिला बहीण, मुलगी, पत्नी आणि आई या हे सर्व जबाबदारी पाडून सुद्धा समस्त क्षेत्रामध्ये चांगल्या रीतीने आपली जबाबदारी पार पाडत आहे। तर मी समस्त माझ्या महिलांना मानाचा मुजरा
साजरं करते. मी एकता प्रशांत समर्थ. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. आज विविध क्षेत्रात महिला काम करीत आहेत. असं कुठलं क्षेत्र नाही की जिथे महिला अग्रेसर नाहीत. ते सामाजिक असो, राजकीय असो, की पोलीस खाता असो, की कुठलंही व्यवहार क्षेत्र, पण प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला भरपूर समोर प्रगती करत आहेत.